मतदान सुरू असताना चक्क सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीच्या घरी आल्या। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असतानाच सुप्रिया सुळे दादांच्या घरी अचानक का आल्या, पाहूयात। बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी आल्या, त्यामुळे भुवया उंचावणं स्वाभाविक आहे। मात्र आपण अजित पवारांच्या भेटीसाठी नाही तर अजित पवारांच्या आई आशा काकूंच्या भेटीसाठी आल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। ज्यावेळी सुप्रिया सुळे घरी आल्या त्यावेळी अजित पवारही घरीच होते। मात्र आपली अजित पवारांची भेट झालेली नाही, तसंच आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। तर अजित पवारांनी अधिक न बोलता आपल्याला माहिती नाही, तसंच मी घरी नव्हतोच अशी प्रतिक्रिया दिली आहे। आशा काकी ना नमस्कार करायला आणि काकींना भेटायला मी आले होते। मी फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन, त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले। मगाशी सुमती काकी भेटल्या, सुमती काकी प्रताप काका आले होते, तर प्रताप काका, सुमती काकी, आशा काकी, आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतला। नाही काकी आणि मीच, आम्ही काकींनाच भेटायला मिळाले, काकींना भेटले आणि निघाले। मी काकींनाच भेटायला आले होते। मात्र ताई तुम्ही अचानक दादांच्या घरी आला, त्यामुळे हे माझ्या काकींचं घर आहे। म्हणजे हे माझ्या काकींचं घर आहे। आता सुप्रिया ताई तुम्हाला भेटल्या, घरामध्ये आल्या होत्या सकाळी या ठिकाणी? नाही, मला नाही माहिती। नाही, सकाळी त्या इथे आल्या, आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की त्या काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या। तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली? नाही, मी नव्हतो। अच्छा, तुम्हाला माहिती आहे येऊन गेलं? तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे त्या येऊन गेलं? नाही, मला नाही। माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही अजित पवारांच्या घरी कसे काय आला, तर त्यांचं उत्तर होतं की हे अजित पवारांचं घर नाही, आमचं घर आहे, मी पण इथे लहानाची मोठी झाली। ठीक आहे, त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलून दाखवलं, त्याच्यावर मला पण प्रश्न द्यायला विचारतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही भेट म्हणजे भावनिक स्ट्रॅटेजी असल्याचं म्हटलंय। याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेल। निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे। तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत, त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल। विशेष म्हणजे या भेटीआधी अजित पवारांनी काटेवाडीतच मतदान केलं आणि मतदानासाठी पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवारसह आई आशा पवारही उपस्थित होत्या। आईला हात पकडून अजित पवारांनी मतदान केंद्रापर्यंत आणलं आणि मतदानानंतर अजित पवारांनी दीवार सिनेमाचा डायलॉग मारला, मेरे साथ मेरी माँ है। तुम्हाला कुटुंबियांचा सपोर्ट नाही असं सातत्याने म्हटलं जात होतं, परंतु तुमच्या आई आता तुमच्या सोबत मतदानाकरता आलेल्या होत्या। अरे, माझ्या घरामध्ये पवार परिवारात सगळ्यात मोठी माझी आई आहे। माझी आईच माझ्याबरोबर असल्यानंतर बाकीचा काय विचार करता? मेरी माँ मेरे साथ है। दादा ते BJPच्या बरोबर गेल्यापासून त्यांना डायलॉगबाजी करायला आवडायला लागले असं मला वाटतं, कारण ते दिवारचा डायलॉग त्यांना आठवला का काय माहीत नाही की मेरे पास माँ आहे करके। एक तर माझी आई 86 वर्षाची आहे आणि तिला ह्याच्यामध्ये नाही ओढायला पाहिजे। ती मतदानाला दरवेळीच दादांबरोबर येते, दरवर्षी, म्हणजे गेले जेवढे वर्ष ती मतदान करते। जेव्हा दादा राजकारणात आले तेव्हापासून, किंवा जशी ती बारामतीत आहे ती नेहमी दादाबरोबर आम्ही सगळे जायचो। यावेळेस मला थोडा उशीर झाला, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही। तिचा मुलगा येतो। भाजपसोबत गेल्यापासून अजितदारांची डायलॉगबाजी सुरू असल्याचं अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार म्हणाले आहेत। त्यातच दोन्ही भावांमध्ये मिशीच्या वक्तव्यावरूनही जुगलबंदी रंगली आहे। ते नुसते आता प्रचाराचा करता येतात, 7 तारीख होऊ द्या, त्याच्यात एक मायचा लाला तुम्हाला भेटायला तुम्हाला छोट्या चालले काही यातला पडले नाही। ते म्हणते आम्हाला आमचा धंदा आहे, आम्हाला आमच्या गाड्या विकायच्या, आमच्या शोरूमचं कोण बघणार, आमच्या ऍग्रोचं कोण बघणार, माझं कर्जचं आमच्याचं कोण बघणार, हे असले सगळे यांची नौकरी चालेल। आम्ही प्रचाराला नसतो आलो, आमच्या कामधंदे बघत बसलो असतो। दादानी जर घरातली व्यक्ती उभी केली नसती तर। काल तो काहीतरी बोलला मी मिशी कापेन, हे चुकीचं आहे। रणजित, राजूदादा हे इथं राहतात, रोहित पवार इथं राहतो,
म्हणजे त्याची शेती आहे, त्याचं कामधंदे इथे आहेत. मी एकटा मुंबईला असतो, पण माझी पण डीलरशिप त्यांनी उल्लेख केला, बारामतीत पण माझी डीलरशिप आहे ना. त्यामुळे आम्ही येत राहतो, लोकांना भेटत राहतो. तर मला कळलं नाही त्याला मिशी काढायची एवढी घाई का झाली. तूच वस्तारा घेऊन ये. त्यांनी 10-1 वर्षापूर्वी मिशी काढली. तो माझी वाट बघतोय मिशी काढायची. अजून काय काय वाट बघतोय ते मी पाहणार आहे. बारामतीच्या निवडणुकीत प्रचारात अजित पवार एकटे पडल्याचं चित्र होतं. सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं केल्यानं दादांच्या सख्या भावांनीही साथ दिली नाही. श्रीनिवास पवारांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला आणि भावांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. मात्र आईला सोबत असल्याचं दाखवून माँ मेरे साथ है असा संदेश अजित पवारांनी सुप्रिया सुळेंसह आपल्या भावांनाही दिलाय. माझी आईच माझ्या बरोबर असल्यानंतर बाकीचा काय विचार करता. मेरी माँ मेरे साथ है. काटेवाडीहून प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.